कोल्हापुरात मान्सूनपूर्व पावसात गांधी मैदानात पाणी तुंबल्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते। यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू होते। आता शिवसेनेनं गांधी मैदानात जाणीवपूर्वक पाणी तुंबण्यात आल्याचा आरोप केला। शिवसेनेच्या शिष्टमंडळानं जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री झाडे यांची भेट घेऊन संबंधितांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे। कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती असणारे गांधी मैदान हे संपूर्ण कोल्हापूर वासियांची अस्मिता आहे। सदर मैदानावर शिवाजी पेठ, मंगळवार पेठ परिसरातील खेळाडू सराव करतात। या मैदानात पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी साचण्याचा प्रकार होत होता। परिसरातील मोठी गटर लाईन या मैदानातून जात असल्याने गांधी मैदानात साचणाऱ्या पाण्यास प्रमुख कारणीभूत आहेत। यावर उपाययोजना म्हणून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पहिल्या टप्प्यातील ₹4,80,00,000चा निधी मंजूर केला आहे। यातून गांधी मैदानात साचणारे ड्रेनेजचे पाणी नव्याने ड्रेनेज लाईन टाकून इतर मार्गाने वळवण्याचे काम सुरू आहे। परंतु गेले काही दिवस या मैदानात असणारी साठणाऱ्या पाण्याचा निचरा करणारी मूळ ड्रेनेज गटरची लाईन जाणून बुजून बंद करण्याचा विकृत प्रकार या परिसरातील काही समाजकंटकांकडून केला जात आहे। यामुळे गांधी मैदानात पुन्हा पाणी साचून मैदानाचे नुकसान करण्याचा डाव आखला जात आहे, असा आरोप शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केला। जाणीवपूर्वक गांधी मैदानाचे नुकसान करून जनतेत अपप्रचार करणाऱ्या टोळक्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हा नोंद करण्याची कारवाई करावी, अन्यथा शिवसेना या टोळक्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देईल, असा इशारा आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला।